महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कल्याण डोंबिवली परिसरातील गॅस ग्राहकांना होत असलेल्या त्रासाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्रद्धा गॅस एजन्सी येथे निवेदन देण्यात आले। घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये होत असलेला मोठा विलंब, घरपोच सेवा नाकारणे, घरपोच शुल्क आकारूनही ग्राहकांना गोदामातून सिलेंडर आणण्यास भाग पाडणे, ग्राहकांना अधिकृत पावती न देणे तसेच ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याबाबत या निवेदनातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सरकारकडून गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगितले जात असताना ग्राहकांना 20 ते 22 दिवस उशिराने सिलेंडर दिले जात आहे। त्यानंतर पुन्हा 30 दिवस पूर्ण झाल्यानंतरच पुढील नोंदणी करता येईल असे सांगण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांना वर्षभरातील हक्काचे 12 सिलेंडर मिळणे कठीण होत आहे। तसेच ग्राहकांकडून घरपोच शुल्क आकारूनही घरपोच सेवा दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय। ग्राहक संरक्षण अधिनियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम तसेच तेल कंपन्यांच्या ग्राहक सेवा नियमावलीनुसार ग्राहकांना वेळेवर व घरपोच सेवा मिळणे बंधनकारक असल्याचे मनसेने स्पष्ट केले। ग्राहकांकडून संकेत क्रमांक घेऊनही अधिकृत पावती दिली जात नसल्याबाबतही गंभीर आक्षेप नोंदवण्यात आलाय। सदर निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री उल्हास दादा भोईर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री दिनेश दादा भोई यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले। यावेळी श्री धनंजय पाटील, उपविभाग अध्यक्ष श्री जयेश खंदारे, विधी व न्याय विभाग ॲडव्होकेट अविनाश शिळकंडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना कल्याण डोंबिवली श्री दिलीप राठोड, विशेष कार्यकारी अधिकारी श्री मिलिंद ठाकरे, श्री गिरीश यशवंतराव, श्री समीर मेस्त्री तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्राहकांच्या प्रश्नांवर तात्काळ तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। प्रतिनिधी सगीर शेख खर्डी। जय महाराष्ट्र, मी धनंजय पाटील। आपल्या टिटवाळ्यातल्या बऱ्याचशा नागरिकांच्या गॅस संदर्भात भरपूर तक्रारी येत होत्या आपल्याकडे। हे आपले व्यवस्थापक आहेत श्रद्धा गॅस एजन्सी टिटवाळ्यातले, त्यांना आता समज दिलेली आहे आणि कायदेशीररित्या आपण त्यांना लेटर पण दिलेलं आहे काही गोष्टींचं। आता येत्या काही दिवसात त्यांना सांगितलं सर्व कारभार सगळा सुरळीत झाला पाहिजे, नाही झालं तर याच्यापुढे मनसे जो दणका आहे तो दाखवणारच आहे। आणि बऱ्याचशा गोष्टींच्या तक्रारी, त्या ब्लॅकमेल सिलेंडर विकणे किंवा अशा बऱ्याचशा तक्रारी आहेत की OTP येऊन सुद्धा सिलेंडरना देणे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टींच्या तक्रारी या गोष्टी टिटवाळ्यामध्ये येत होत्या। त्या संदर्भात निवेदनही दिलेलं आहे आणि समजही दिलेली आहे। याच्यापुढे जर तक्रार आली यांची तर टिटवाळ्यामध्ये मनसे जो दणका दाखवेल तो बघण्यासारखा असेल। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।